इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। तिथंच होतं. काय चाललं होतं आपलं प्रकरण? कुठल्या जीवाला कुठले भाव असतात, 5 भावापैकी, आणि मोक्षशास्त्र पण असलं तर बसा त्यांनी घेतील आल्यावर पाहिजे. निळ्या रंगाचं आहे बघा. म्हणजे ह्याच्यातलं झालंय वाचून प्रकरण आपलं. थोडंसं एक पॉईंट चांगला वाटला होता तेवढा वाचते. काय म्हणले? कुठल्या जीवाला कुठले भाव असतात. म्हणजे 5 प्रकारचे भाव आहेत: औदयिक, औपशमिक, क्षयिक, क्षयपशमिक आणि पारिणामिक. तर जशी विशुद्धी असेल तशा प्रकाराने धर्म जिथं प्रगट झाला तिथून औपशमिक भावाची सुरुवात झाली. आणि संसारी संक्लेशी औदयिक भाववाला जीव आहे तो पहिल्या गुणस्थानवरती असेल. म्हणजे कर्मांच्या उदयाच्या निमित्तामध्ये जागरूकता येत नाही. उदय यायला लागल्यावर ना, म्हणजे एक मी काल असं कथा ऐकली कोणाची, चंदनबालाची, आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला गोष्ट माहिती आहे पण त्यांनी घटवली एवढी छान आहे ना. म्हणजे जसं एक उदाहरण असं सांगितलं त्याच्यामध्ये की ती पळवली गेली विद्याधराकडून आणि त्या विद्याधराने तिला जंगलात सोडलं पत्नीच्या भयाने. तर त्यावेळेस ती एवढंच विचार करते भगवंतांसमोर की माझं शील रक्षण होऊ दे, प्राण गेलं तरी चालेल पण मला शील नाही सोडायचं, इतके तिचे भाव. आणि मग त्याचं फळ ती वाचली तिथनं. त्याच्या तावडीतनं तर सुटली पण भिल्लाच्या तावडीत सापडली. भिल्लानी वेश्येला विकलं, वेश्येनी बाजारात ठेवलं. मग बाजारात ठेवलं वेश्येनी विकायसाठी म्हणून. पण तिथे एवढं छान घटवलं ना ते सांगणाऱ्या वक्त्यांनी की ते तिची इतकी तिला अंतरंगातनं तळमळ की काय पण होऊ दे पण माझं शील रक्षण व्हायला पाहिजे. आणि ते सेठजी तिथून चालले होते आणायचं आणि त्यांची नजर तिच्यावर पडली. तर सांगितलं तरी तिचं एवढं छान वर्णन केलं ना. म्हणले ही तर असं काय वाटत नाही व्यापारी, काय म्हणायचं, व्यापार करणारी मुलगी असं वाटत नाही. तिची नजर खाली होती. तिला असं चेहऱ्यावर तिच्या शरीराच्या हालचालीवरून इतकी ती भयभीत झाली असं वाटत होती. तिच्या अंगावरचे उंची वस्त्र, ती नक्कीच राजकन्या असणार कुठली तरी. एवढंच तसंच अशी ती भयानी घाबरल्यासारखी झालेली. त्यामुळं असं नसणार आहे कोणी जी वेश्यावृत्ती करणारी असणार आहे. तर त्यावेळेस त्यांना असे एवढे छान भाव झाले की काय पण असू देत, माझं सगळं धन गेलं तरी मला हिला घ्यायचं आहे, वाचवायचं आहे किंवा तिला त्यातनं काढायचं आहे, असे भाव व्हायला बघा ना. काय तिचं पुण्य म्हणायचं. आणि त्यांचं पण असं कोइन्सिडन्स की म्हणजे आता कसला उदय म्हणायचा आता तिथं तिच्या, असा त्याचा उदय इतका भयंकर की असं कुठं राजकन्या काल होती घरामध्ये राजमहालामध्ये आणि आज बाजारामध्ये वेश्येच्या तावडीमध्ये. म्हणजे असं ते एकाने किती निरपेक्ष भावना, कोण जय नाही एवढंच, पण मिळालं तेच की त्यांनी जेव्हा तिच्या जवळ आले ना त्यावेळेस नुसतं तिला म्हणले नाही, तिच्या जवळ नुसतं आले आणि हे मुली असं काहीतरी म्हणले असतील. तिने नमोकार मंत्रच म्हणला जेव्हा ते जवळ आले त्यावेळेस. नमो अरिहंताणं एवढं ऐकलं की त्यांनी वेश्येला विचारलं तू जे मागशील ते मी द्यायला तयार. म्हणले ही जिनधर्मी आहे म्हणल्यावर हिचं रक्षण मला करणं आवश्यक आहे. आणि तिला खरेदी केलं तर सगळ्या लोकांनी त्यांना नावं ठेवली काय सेठजी पण आणि असल्या वृत्तीची आहे. म्हणजे सेठजींना पण काय म्हणतात व्यसन लागलं काय, सेठजींना पण असले आहेत का म्हणून. आणि एवढं बोलल्यावर त्यांनी सगळ्यांच्या समक्ष तिला म्हणलं हे पुत्री तू घाबरू नकोस. एवढं म्हणलं की एवढी आश्वस्त झाली ना ती. म्हणजे ते ऐकल्यावर पण असं वाटलं की तिचे काय, तिला आनंदाचा असा उद्रेक आला असणार की कुठून आपण कुठं पडलो होतो आणि वाचलो. म्हणजे इतकं असे उदय मला सांगायचं होतं. नाही लागणार. पण एक वाक्य ऐकलं, गरज करून वैद्य मरो. बरोबर. आपल्यावर
संपलं सगळी प्रतिकूलता की मारतो म्हणजे देवाला, गुरुला, शास्त्राला. खरं नाही वाटणार पण म्हणजे बघा आपले परिणाम पूर्ण विसरून जातो. बरोबर आहे. काय म्हणले ऐकलं का? गरज सरो आणि वैद्य मरो. वैद्य नाही तर देवशास्त्र गुरु मरो असं म्हणले तुम्ही. म्हणजे आपल्याला संकट आल्यावर आपण त्यांच्या आश्रयाला जातो, जास्त धर्माचे परिणाम करतो आणि संपलं, दिवस फिरले, आपले दुःख संपलं, संकट संपलं की पुन्हा लगेच जैसे थे. मग म्हणून सांगतायत की त्या चंदनबालेचे परिणाम इतके स्थिर झाले, नुसतं त्यांनी एवढं म्हटलं की पुत्री तू निडर राहा. आणि तेवढ्यावरनं मग ती घरी गेली तर तिच्याकडं पाहण्याची त्यांची दृष्टी तेवढीच होती की ते चांगल्या भावनेनी आणि एक काय म्हणायचं धर्मपुत्री म्हणून त्यांनी स्वीकारले, एवढं तिला कळालं. बास, ती दुसरं काही बघायची तिला इच्छा नव्हती. घरी नेलं तर त्या बायकोला वाटलं मी वृद्ध झाली आहे म्हणून ह्यांनी माझी सवत आणली. एवढे भाव व्हायला आता सांगा मला तिचं पुण्य आहे का पाप आहे? हो, कसला उदय म्हणायचं जबरदस्त. आणि तरीसुद्धा तशा उदयात तिने त्या सेठजींना चांगलं म्हणलं नाही आणि सेठानीला वाईट म्हणलं नाही. म्हणजे किती भयंकर अशी स्थिरता. शुभ नामकरण असतं का नाही? तर म्हणजे वरचं शरीर किती कुरूप असू दे, जसं ते अमृता राणीला ते कुबडा कुष्ठरोगी होता, पण तिचं त्याच्यावर राग भाव म्हणजे शुभम नामकर्म हे शरीरावर नाही लागत. बरोबर. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला इष्ट वाटतो किंवा तो आवडतो सगळ्यांना, मग कसा पण असू दे. धर्म किती स्वतंत्र आहे. पूर्वी कसे परिणाम केले असेल, आता परिणामामध्ये स्थिर राहा. माझं शरीर कुरूप आहे, हे आता मला कोण इकडे करून हे करूच नका. म्हणजे बरोबर आहे. सगळं धर्म परिणामामध्ये आहे. हो, शरीरामध्ये धर्म नाही आहे, क्रियेमध्ये नाही आहे. मग त्यामुळं ती परिणामातून स्थिर राहिली म्हणून तिला सगळे असे फळ मिळत गेले. आणि मग पुढं परत सांगितलं, तिचं जेव्हा इंट्रोडक्शन दिलं ना चंदनबालेचं, की तिला वेश्येच्या दरबारात उभारू केलं होतं त्या मार्केटमध्ये, आणि त्यावेळेस तो सेठजी आला तर ती कोण आहे असं विचार करत असताना त्या कथाकारांनी सांगितलं की अशी ती स्त्री होती जी साक्षात आत्ता तिथं विद्यमान होते महावीर स्वामी, त्यांची गृहसदस्यातली मावशी, त्याच राज्यात असणाऱ्या राजाची राणीची बहीण, त्याच राणीची बहीण ज्या राज्यात ती विकायला उभारू केली होती. परत म्हटलं भावी गणिनी, अशा त्या जीवाचा उदय आज इतका भयंकर की ती गणिका म्हणतात ना, काय म्हणतात वेश्येला, वेश्येला गणिका काहीतरी असला शब्द आहे होते. म्हणजे आज तिला अशा ठिकाणी असे उदय सुरू झाले होते. कारण काय म्हणायचं कोणाला माहिती आहे का? बरोबर आहे, गणिका म्हणतात. हां, म्हणजे इतकं तिच्यावर असे उदय फिरत गेले पण तिचे औदयिक भाव नव्हते त्याच्यामध्ये, हे मला सांगायचं होतं. आणि आपल्यावर असे काय उदय आले हो म्हणून लगेच आपण एखाद्याला चांगलं म्हणतो, एखाद्याला वाईट. बरोबर, कुठल्याच पुराणामध्ये असं सांगितलं नाही. आता कसं दाखवते मी कुणाचा मुलगा आहे माहितीये का, लगेच आपलं सांगण्याचे भाव. तिला तसं काय कुठल्याच पुराणातल्या गोष्टीमध्ये असं नाही आलं की माझी चूक नाही आहे, मला तुम्ही का सजा देताय. रामाने विचारलं का हो मला का 14 वर्ष वनवास, त्या सीतेने विचारलं का मला का तुम्ही बाहेर पाठवताय जंगलामध्ये. कोणी पुराणातल्या कुठल्या जीवांचं असं येतं की ते उदयामध्ये काय म्हणायचं आकुलित नाही झाले. जे आला तो उदय सहर्ष स्वीकार, त्याच्यातून ते बाहेर पडले. त्यामुळं म्हणून तिथं आपल्याला उदय येतात तर आपण किती लगेच विचलित होतो, त्यांच्या मनाने आपले उदय किती किरकोळ आहेत, किती क्षुल्लक आहेत. म्हणून तरी समाधी मरणामध्ये प्रत्येक ठिकाणी घेतलंय. तुला काय दुःख आहे? तो तुमरे जिय कोण दुःख है. म्हणजे तिला तेच विचार आलं मला, त्या चंदनबालेसारखं दुःख आहे का कोणाला? वेश्येच्या दारात नेऊन उभा केलंय, अशा परिस्थितीमध्ये ती त्या वेश्येला सुद्धा वाईट म्हणत नाहीये. फक्त ती एवढंच म्हणती की मला हे कृत्य करायचं नाही, मला सोडा. दुसरं कायच तिचे शब्द नव्हते. न कोणाला ती इष्ट म्हणलं, कोणाला अनिष्ट म्हणलं. हां, सेठानीला. आणि उलटं म्हणलं ती सेठानीचे उपकार तिची मानले तिने. त्याच्यामुळे माझं शील संरक्षण. शील तर झालंच, तिच्यामुळं महावीर स्वामींची विधी पटली. काय होती विधी म्हणले ते पण एवढं छान घटवलं ना. ऐकत जावं, माहिती असलेल्या गोष्टी सुद्धा ऐका, एवढा आनंद येतो ना एकदा. हां, असं गोष्टी असतात त्याच्यात. हां, मग तिथं पण त्यांनी कसं सांगितलं, महावीरांनी दीक्षा घेतली, त्याच्यानंतर काय म्हणायचं वृत्ती परिसंख्यान तप करण्यासाठी म्हणून हा नियम केला त्यांनी की जी राजकन्या सिरमुंडाई हो आणि जिच्या हातामध्ये बेड्या असतील, एका डोळ्यात अश्रू एका डोळ्यात हसू असेल, आसू आणि अहसू असं,
आणि एक पाय आत एक पाय बाहेर असेल अशी स्त्री राजकन्या अशी सती जर मला पडगान करेल तर मी पटेल. म्हटले 5 महिने 25 दिवस अंतराय होते त्यांना. महावीर म्हणजे अंतराय म्हणजे आता विधी पटली नाही त्यांची. आणि मग ज्या दिवशी पटली त्या दिवशी सांगितलं इथं तिला इतका आनंद की, आणि त्यामुळं ती म्हणाली की जे सेठानीने केलं ते सगळं चांगल्यासाठीच केलं. आणि पहिल्यापासूनच तिची तशी भावना, म्हणजे कुठून कुठं गेलो आपण पण छान वाटले असे. बरोबर, जे होतं ते चांगल्यासाठी. काल रात्री तीच गोष्ट घेतली होती आम्ही, जे होत आहे सो अच्छे के लिए सुनो आप. तर म्हणायचं आहे म्हणून की तुम्ही उदयामध्ये सावध राहा. जर औदयिक भाव करणार तर नियमाने तसे उदय पुन्हा वाढत जाणार आहेत पुढच्या भविष्यामध्ये. तिने त्या उदयामध्ये ती स्थिर राहिली, त्याचं परिणामन त्यामुळं संक्रमित होत गेले तिचे सगळे पापाचे उदय, आणि त्यामुळं तिला अशी अनुकूलता सहज मिळत गेली पुढं. आणि मग आणि तिचे भाव एवढे छान सांगितलेत ना पूर्वी चंदनबालेचे पण. ती जेव्हा अजून कुमार घरात होते त्यावेळेस ती त्यांच्याशी चर्चा करायला जायची, आणि जेव्हा कळालं तिला ती दुसऱ्या कुठंतरी गावात असणार त्यावेळेस कळालं की वीरकुमार दीक्षा लग्न करणार नाहीत. त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं होतं की मला लग्नाचे परिणाम नाही आहेत. आणि ही न्यूज जेव्हा तिला कळाली ना तिला इतका आनंद झाला की ब्रह्मचर्याचे भाव केलेत आज आपल्या भाच्याने. आणि ती त्याला भेटायला म्हणून आणि त्याचं संबोधन ऐकायला आली तिथं. त्यांच्याकडून मला पण तू अशी प्रेरणा कर मावशी असताना. अशी इतकी रुजुता परिणामामध्ये. आणि ते सांगितल्यावर त्यांनी जे काही संबोधन केलं ना ते सुद्धा छान घटवलं वीरकुमारांनी त्या मावशीला. आणि ती म्हणाली की नक्कीच मी काय करेन, तू ज्या दिवशी तुला केवळ ज्ञान होईल मी शब्द देते त्या दिवशी मी दीक्षा घेणार, किंवा त्या दिवशी मी तू ज्या दिवशी दीक्षा घेणार त्या दिवशी मी पण ब्रह्मचर्य घेणार, असं काहीतरी तिने प्रतिज्ञा केली. आणि तशी तिने प्रतिज्ञा पण फॉलो केली. म्हणजे मला म्हणायचं आहे की उदयामध्ये सावध राहणं खूप आवश्यक आहे. नाहीतर क्रोध तर कशायांचा उदय तर सगळ्याला आहे. तेव्हापासूनच त्या व्रताचं फळ व्रत न घेता सुद्धा दुसरं डॉक्टर नाही घेणार. नाही थांबलं तर दुसरं डॉक्टर घेणार, पण दीक्षा घेणार असे भाव नसतात आपले. म्हणून परिणामातून विशुद्धीतून आपला रोग नष्ट होतो, आपलं संकट नष्ट होतं. त्या उदयानुसार आपण परिणमन करायला जातो, त्यामुळं सगळीकडे दुःखाला प्राप्त होतो. ठीक आहे, तर आपलं काय चाललं होतं की जे 11व्या गुणस्थानापासून किंवा 8व्या गुणस्थाना किंवा 4थ्या गुणस्थानापासून क्षायिक भाव सुरू झालेत, पण तरी ते क्षायिक भाव जे सिद्ध आहेत त्यांचे डिफरंट. 13व्या 14व्या गुणस्थानातल्या गुणस्थानवरतीचे क्षायिक भाव वेगळे, त्याच्या खाली 11व्या 12व्यातले वेगळे, 8व्या गुणस्थानापासून श्रेणी चढणाऱ्याचे वेगळे, आणि 4 ते 7 गुणस्थानवरती जीवाचे क्षायिक भाव वेगळे असतात. तर तिथं त्यांनी असं आपलं हे झालं होतं, ते प्रकरण झालं होतं की क्षायिक चारित्र्य जरी प्राप्त झालंय 12व्या गुणस्थानात तरीसुद्धा त्या जीवाला मोक्ष नाही त्या समयामध्ये, कारण सहकारी कारणांची तिथं अपेक्षा आहे. आता हे एक वाक्य लक्षात ठेवा, काय म्हणले की जोपर्यंत 14व्या गुणस्थानाचा अंतिम समय त्यात समयातलं जे चारित्र्य आहे ते प्रगट होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. मग जे 12व्या गुणस्थानातलं चारित्र्य आहे त्याला अनेक सहकारी कारणांची अपेक्षा आहे, तेव्हा सिद्धदशा प्रगट होते. आता या एका वाक्यावर परत वाद घातलाय पुढं. म्हणजे आपण लावलं कुठं 14व्या गुणस्थानवरती जीवाचं त्या क्षणातलं चारित्र्य मुक्तीला साक्षात कारण आहे. 12व्यापासून ते 14व्यापर्यंतच्या चारित्र्याला अनेक सहयोगींची अपेक्षा आहे, बरोबर. आता त्यांनी पुढं विचारतात की बघते एक मिनिट, पुढं विचारलंय परत की आता सिद्ध दशेतला पहिला क्षण उत्पन्न झाला, त्याला तुम्ही क्षायिक भाव प्रगट झाला म्हणता. मग त्यांनी विचारलं पहिल्या समयामध्ये सहकारी कारणांकडून ती पर्याय उत्पन्न झाली आहे, दुसऱ्या समयात तिसऱ्या समयात कुठं आहे तो सहकारी कारण? मग क्षायिक भाव नाही म्हणा, सिद्ध दशा नाही म्हणा. सिद्ध दशेमध्ये प्रगट करण्यासाठी तुम्हाला एवढं सगळं पाहिजे म्हणला, मग पहिल्या समयात सगळं सुटलं.
पुढच्या समयांमध्ये सिद्ध नाहीत असं म्हणावं लागेल, असं त्यांनी घेतलं. कुठं घेतलं मग साहित्याला उच्चारानेच म्हणते वास्तविक पहिल्या ह्याला पर्यायालाच म्हणते साहित्य. सिद्ध म्हणताय ना तुम्ही, सिद्ध होण्यामध्ये हे अपेक्षा आहे ना, मग पुढच्यांना सिद्ध म्हणू नका. 537 पानावर घेतलं त्यांनी. श्लोक वार्तिकच्या पहिल्या पुस्तकामध्ये 537 पान आहे. त्याच्यात सांगतायत की चारित्र गुण विशेष काल की अपेक्षा रखता है, इस कारण शीघ्र ही मोक्ष प्राप्त कराने में असमर्थ है. म्हणजे चारित्र गुण प्रगट झाला 12व्या गुणस्थानात, पण त्याला विशेष काळाची किंवा अन्य सामग्रींची अपेक्षा आहे, म्हणून मोक्ष होत नाही. यदि ऐसा इष्ट करोगे तो 14वें के अंत में होने वाला पूर्ण चारित्र भी सिद्ध भगवान की दूसरे, तीसरे, चौथे आदि समयों में होने वाली पर्यायों के पैदा करने में भी असमर्थ होगा. पहिल्या समयात जे प्रगट झालं इतर समयांमध्ये ते सामग्री नाही, मग त्याला सिद्ध कसं म्हणताय? क्योंकि 14वें के अंत में होने वाला पूर्ण चारित्र पहले समय की सिद्ध पर्याय को तो बना देगा, क्योंकि उसके अव्यवहित पूर्व समय में समर्थ कारण विद्यमान है. अनंतर पूर्व क्षणवर्ती त्या पर्यायामध्ये सगळं सामान आहे त्याच्याजवळ, म्हणून ती पर्याय उत्पन्न झाली. पण पुढच्या समयांमध्ये किंतु दूसरे, तीसरे आदि समयों की पर्यायों को बनाने में वह वैसा ही असमर्थ रहावेगा. ऐसा होने पर दूसरे, तीसरे आदि प्रभृति म्हणजे आदि समयों में वे सिद्ध भगवान मुक्त न रह सकेंगे. इस प्रकार किसी का कहना तो प्रशस्त नहीं है. काय समजलं का भैया? म्हणजे जेव्हा सिद्ध ही पर्याय प्रगट होती त्यावेळीस त्या जीवाकडं एवढी विशुद्धी असती, अशी शक्ती असती की त्याच्या निमित्तात सांगितलं 8 कर्म नष्ट झाले, त्याच्या निमित्तात 4थं शुक्ल ध्यान झालं, त्याच्या निमित्तात अनेक कर्मांचा नाश झाला, सगळं सिद्ध बनले 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयामध्ये. मग ती सगळी सामग्री असताना पुढची पर्याय म्हणजे सिद्धावस्था प्रगट झाली. मग त्यांना म्हणायचं आहे सिद्धांची दुसरी समयाची पर्याय, तिसऱ्या समयाची पर्याय, त्या समयात कुठं आहे ते सगळं? ते शुक्ल ध्यान नाही आहे, तशा प्रकाराची काय इतर कारणं नाही आहेत. मग तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या समयांमध्ये त्या जीवाला सिद्ध म्हणू नका, असं शंका करायची शंका आहे. दुसरं उदाहरण सांगा समजायचं का? बरं दिलेत त्यांनी इथं. मग त्याला उत्तर देत आहेत की असं म्हणणं बरोबर नहीं है, क्योंकि कहीं भी कार्य कारण भाव का यदि विचार होता है तो वह कार्य के पहले समय की पर्याय को पैदा करने में ही होता है. रोटली कशाची झाली? कणकाची, कणिकीची, कणिकीची रोटली झाली. मग जेव्हा ती वणली शेकली त्यावेळेस ती रोटली. नंतरच्या समयांमध्ये पहिल्या समयात रोटली तयार झाली तेव्हा तुम्ही रोटली म्हणला, त्याच्यानंतरच्या समयांमध्ये त्याला काय म्हणायचं? प्रत्येक कार्यामध्ये. तेच सांगतायत त्यांनी उदाहरण इथं. म्हणून कार्यकारण जो भाव असतो तो पहिल्या समयातल्या कार्य उत्पत्तीपर्यंतच असतो, नंतर तिकडं आरोप येतो पुढच्यांना. प्रकृत में भी उमा स्वामी महाराज का पहले समय की सिद्ध पर्याय के उत्पन्न होने की अपेक्षा से मोक्ष मार्ग के प्रकरण में विचार होने का प्रस्ताव चल रहा है. चारित्र्याच्या द्वारे सिद्ध पर्याय प्रकट होती ह्याचा विचार चाललाय. ऐसा होने से ही कार्य कारण भाव की प्रमाणों से सिद्धि होती है. देखिए सबसे पहले घट पर्याय, उसके पूर्ववर्ती काल मी दाखवलं होतं का तुम्ही चित्र दाखवलं त्यावेळेस? म्हणजे घट होत असताना त्याचे पूर्व पर्याय आहेत ना, थोडासा मोठा आकार झाला, परत नंतरनं थोडा घट बनण्यासारखा आकार झाला, त्याच्यानंतर फक्त एक त्याचं मान सोडून बाकी सगळा घट तयार झाला आणि मग शेवटी घट झाला असं. तर घट पर्याय उसके पूर्ववर्ती कोश, कुशूल, दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका आदि कारणों से होती हुई मानी है. बरोबर? जी घट पर्याय पहिलं समयात उत्पन्न झाला घट, त्यावेळेस काय काय कारण होती? सगळं. कुलाल म्हणजे तो कुंभार, चक्र, चिवर, ते स्थास, कोश, कुशूल, दंड वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये कारण आहे. घट के उत्पन्न हो जाने पर पुनः उस घट की उत्तरवर्ती सदृश पर्यायों को
पर्यायों का कारण पूर्व समयवर्ती परिणाम या कालद्रव्य माने गए है. म्हणून म्हटलं ना, रोटली तयार झाली पहिल्या समयात, जेव्हा दुसऱ्या समयात तिसऱ्या समयात तुम्ही काय त्याला कारण दिली आहे तो बनायला, बस ती रोटलीच आहे. मग ते सगळी पूर्व कारणं त्या दुसऱ्या तिसऱ्या समयात सुद्धा लावून घ्या, त्याच्याद्वारेच ती रोटली तयार झाली आहे. घट के उत्पन्न हो जाने पर पुनः उस घट की उत्तरवर्ती सदृश पर्यायों का कारण पूर्व समयवर्ती परिणाम या कालद्रव्य माने गए है. प्रत्येक पुढच्या पर्यायाला प्रत्येक मागची पर्याय कारण म्हणायची. म्हणजे पूर्व पर्याय कारण, उत्तर पर्याय कार्य. आपलं पण असंच लावून घ्या. अज्ञान होता आजपर्यंत, आज ज्ञानाची प्राप्ती झाली. मग कारण कोण, कार्य कोण? मग त्याच्यामध्ये कारण कोण, कार्य कोण? मिथ्यात्वाचं पूर्व समयात मिथ्यात्व होतं, उत्तर समयामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. कारण काय काय? उपशम, 7 कर्मांचा उपशम, परत बहिरंगामध्ये देवशास्त्र गुरूंचा उपदेश, त्यांचं दर्शन, काहीतरी वेदना, जातीस्मरण, हे सगळी कारण आहेत ना त्याला मागं बाहेर. मग एकदा सम्यक दर्शन प्रगट झालं, आता तुम्ही समजा एक 10 वर्षासाठी सम्यक दृष्टी आहे, मग त्या सगळ्या 10 वर्षाच्या सम्यक्त्वामध्ये कोण कारण? जेव्हा पहिली जी समयवत उत्पन्न झालं तेच. जसं म्हटलं डिग्री प्राप्त झाली, तुम्ही काय फार्मासिस्ट आहे ना तुम्ही? नाही, हां, मग फार्मसी ही डिग्री तुम्हाला पहिल्या समयात मिळाली, त्याच वेळी तुम्ही फार्मासिस्ट. नंतरच्या समयामध्ये आत्ता काय म्हणायचं तुम्हाला? मग परत अभ्यास करायचा, हां, परत एक्झाम द्यायची, परत मिळायला पाहिजे सगळी कारणं. हां, आता वास असं आपण पुन्हा त्याच्यामध्ये पडणार नाही. म्हणजे कार्य जे पण प्रगट झालं त्यावेळेस जे काय कारणं होती तीच कारणं उपचाराने सगळीकडं म्हणली जाणार त्या कार्यासाठी. वैसे ही पहले समय की, वाचले ना पूर्ण, उनमें दंड, चक्र, कुलाल आदि की आवश्यकता नहीं है उत्तरवर्ती पर्यायांसाठी. वैसे ही पहले समय की सिद्ध पर्याय का कारण सम्यक दर्शन, केवल ज्ञान और परिपूर्ण चारित्र है. काय काय कळलं? सिद्ध पर्याय प्रगट होण्यामध्ये क्षयिक सम्यक दर्शन कुठं आहे हो? समजा 4थ्या गुणस्थानात, केवल ज्ञान 13व्या गुणस्थानात आणि पूर्ण चारित्र 14व्या गुणस्थानात. म्हणजे ते कार्य होण्यासाठी सगळी मागची पण कारणं आवश्यक आहेत. मग ती कारणं सुद्धा आहेत. दूसरे तीसरे आदि समयों में होने वाली सजातीय सदृश सिद्ध पर्यायों का कारण रत्नत्रय नहीं है, किंतु काल और पूर्व पर्याय आदि है. म्हणून रत्नत्रय आणि सिद्ध पर्याय पुढच्या प्रगट होत नाहीत. सगळा सिद्धांतच बदलून टाकला. तर पुढच्या पर्याय उत्पत्ती पूर्ववर्ती सगळेच कारण आहेत, पण आता उत्तर पर्याय प्रगट होण्यामध्ये काल आणि पूर्व पर्याय एवढीच कारणं सांगितली महत्त्वाचं. हां, आता जसं म्हणलं महावीरांची आज 2600 वर्षापूर्वीची पर्याय आणि आत्ताची पर्याय, कोण कारण कोण कार्य? जेव्हा त्यावेळी सिद्धदशा प्रगट झाली त्यावेळीस ते साक्षात कारण, आणि त्याच कारणांच्या निमित्तात आज त्यांची सिद्धदशा आहे अवस्थित. पण तरी त्याला मूळ कारण कोण आहे? समय. आत्ता जे काय परिणमन चालू आहे त्यांच्यामध्ये ते समय म्हणा किंवा पूर्व पर्याय, त्याचा वेळ, हेच त्याचं साक्षात कारण म्हटलं जातं. म्हणजे थोडंसं व्ह्यू बदलून सांगितलंय, पण चांगलं सांगितलं हे उत्तर. मग सगळ्याच ठिकाणी असं समजून घ्या. तुम्ही माता झालात, पिता झालात, कधी झाला हो? ज्या समयाला पुत्र उत्पत्ती झाली त्याच समयात तुम्ही माता पिता झालात. आता काय आहे तुम्ही? आता कोण माता पिताच राहिले नाही. काय राहिला हो तुम्ही? म्हणजे आता परत जेव्हा उत्पत्ती कराल तेव्हाच माता पिता असं झालं तर कोण कोणाची माता नाही पिता नाही राहणार. म्हणजे म्हणून म्हटलं की काल आणि पूर्व पर्याय हेच त्या कार्याचं कारण म्हटलं जातं. मग असं त्यांनी छान घेतलंय पुढं पण एक प्रश्न की, म्हणजे आता प्रकरण ही जी पूर्व पर्याय ह्या 2 अपेक्षेने घेतलेले आहे का? कुठल्या 2? एक तर आत्ताची म्हणजे आत्ताच्या प्रेझेंट पर्यायाच्या आधीच्या पर्यायाची वेळ
आणि दुसरं जेव्हा पहिल्यांदा सिद्ध पर्याय झालेली होती, अशा त्या 2 अपेक्षा घेतल्यात का? नाही नाही, असं नाही म्हणायचं. ज्या समयात सिद्ध पर्याय प्रगट झाली ना, ही पहिली पर्याय, तर ह्याच्या पूर्वी जे काही कारण होती ना, ती सगळी कारणं या सगळ्या पर्यायांसाठी कारण आहेत. साक्षात कारण ह्याचं म्हणा, ठीक आहे, पण ह्याच्या उत्तरवर्ती पर्यायांना तशी परत वेगळी कारणं मिळाली आहेत का? नाही. म्हणजे त्याच कारणांनी ही पण पर्याय प्रगट झाली आहे. मग ही परंपरा कारण म्हणा, आणि साक्षात कारण काय? या पर्यायाचा वेळ आणि ही पर्याय उत्पन्न झाली, किंवा तो काळ गेला जो मध्ये, तो काळ. म्हणून त्यांनी 2 कारणं घेतली, काळ आणि पूर्व पर्याय. आधीमध्ये काय असेल ते अजून समजून घ्या, त्यांचं परिणमन, त्यांचं द्रव्यत्व गुण, त्यांच्यामध्ये असणारं अर्थक्रियाकारित्व, हे सगळं त्याच्यामध्ये कारण असू शकतं. म्हणजे अशा रीतीने त्या पर्याय उत्तरोत्तर प्रगट होत जाणार आणि त्या कार्याचं पूर्व पर्यायाआधी कारण असं म्हटलं जाणार. कशासाठी बघत होतो? नाही, मग हा जो काळ घेतलेला आहे, काळाची 2 अपेक्षा घेतल्यात का? काय काळाचं काय? काळाच्या पण मग 2 अपेक्षा घेतल्यात का? की जसं की एक तर आत्ताच्या म्हणजे ह्या प्रेझेंट जी काय पर्याय आहे, ह्या काळात त्या पर्यायाची योग्यता, आणि दुसरी कुठला काळ आहे? दुसरं काळ नव्हे हो, जे मध्ये आपला काळ गेला ना, जसं मी आत्ता उदाहरण दिलं महावीरांची, त्या 2000 वर्षापूर्वीची पर्याय आणि आजची पर्याय, ह्याच्यामध्ये कारण कोण आहे? तर हे परिणमन होण्यामध्ये हा काळ जो गेलाय ना, मधला काळ, तो काळसुद्धा त्या आत्ताची पर्याय उत्पन्न होण्यामध्ये कारण आहेच. हां, आणि परंपरा कारण म्हणताना जे काही त्यावेळीच प्रगट झालेली पर्याय, त्याचं जे कारण होतं तेच सगळं कारण आत्ता या पर्यायाला सुद्धा उत्पन्न करण्यामध्ये म्हणलं जाणार, म्हणजे परंपरा रूपाने. असं ह्याच्या कशासाठी सांगायचं होतं की क्षायिक भाव जरी प्रगट झाले तरी ते त्याच्यामध्ये कसं डिफरन्स आहे. आणि मग तसंच त्यांनी जसं आत्ता चारित्र आणि सिद्ध दशेमध्ये घेतलं ना कार्यकारण भाव, तसंच त्यांनी मागं क्षायिक सम्यक दर्शन आणि क्षायिक ज्ञानासाठी घेतलं. तशीच चर्चा, क्षायिक चारित्र आणि सिद्ध दशा. हां, म्हणजे क्षायिक चारित्र प्रगट झालं 12व्या गुणस्थानात, पण सिद्ध दशा 14व्या नंतर प्रगट झालं. तसंच क्षायिक सम्यक दर्शन प्रगट झालं 4 ते 7 गुणस्थानात, पण क्षायिक ज्ञान प्रगट झालं 13व्या गुणस्थानात. मग सम्यक दर्शन हे ज्ञानाचं कारण आहे असं जर तुम्ही म्हणला तर लगेच तिथं क्षायिक ज्ञान व्हायला पाहिजे होतं, पण तसं नाही. म्हणून तिथं म्हटले, तिथं पण सगळे मधले कारणं घ्यायची, मग त्याला सहकारी कारणं जी असतील. बरोबर, असंच जसं ज्ञान आणि प्रत्येक ठिकाणी असं लावून घेतलेलं आहे, समजून घ्या. म्हणजे असं प्रत्येक वेळी आपले परिणाम कसे आहेत. आता तिथं निमित्त रूपाने बहिरंगामध्ये कर्मांचा क्षय उपशम क्षयोपशम कारण आहे, पण जशी विशुद्धी आहे त्याच्यानुसार जीवाचं परिणमन चालू आहे. म्हणून आपल्या हातात आपलं परिणमन आहे. आपलं परिणमन कोणी करवणारं नाही आहे. कर्म आपल्याला संसारी किंवा मुक्त बनवणारं नाही आहे. काय म्हणताय? मग हे सांगण्यामागची अपेक्षा ही आहे का की वेगवेगळ्या पर्यायाची कारणं वेगळे असल्यामुळं त्या कार्याला वेगळेपणा येतो असं सांगायचंय का? म्हणजे कारणं अनेक असू शकतात, एकाच कारणाने उत्पत्ती होते असं नाही. म्हणून क्षायिक चारित्र प्रगट झालं तरी सुद्धा तिथं सिद्ध दशा नव्हती का? कारण तिथं अनेक सहकारी कारणांची सुद्धा अपेक्षा असते. मग एक कार्य होत असताना अनेक कारणं असू शकतात असं सांगायचं आहे. हे समजण्यासाठी आहे, पण असं जर म्हटलं आता मला सिद्ध दशा टिकून ठेवायची, की मला समजून दर्शन टिकून ठेवायचं, मला सत्संगतीच पाहिजे, हेच पाहिजे, तेच हां, निमित्त. परिणाम म्हणूनच त्यांनी कारण सांगितलं ना, सिद्ध होण्यामध्ये त्यांना ही पहिल्या पर्यायात अपेक्षा आहे, पुढच्या पर्यायांना काय अपेक्षा राहिली हो. तसंच सम्यक दर्शन प्रगट होण्यामध्ये तुम्हाला पहिल्या समयात अपेक्षा आहे, ठीक आहे. आजपर्यंत त्यांनी म्हटलं ना तुम्ही मग त्यांनी तसं एक वाक्य सांगितलं म्हणून की स्वाध्याय वाचन ह्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला स्थिर राहण्यामध्ये, पण त्याच्याशिवाय सुद्धा होणार नाही आहे. काय म्हणलं? स्वाध्यायाने सम्यक दर्शन होतं असं नाही, जिनदर्शनाने सम्यक दर्शन होतं असं नाही, पण त्याच्याशिवाय सुद्धा होतं असं नाही.
म्हणजे निमित्त कुछ करता नाही म्हणून निमित्ताचा निषेध केला, त्याचा अभाव केला तर चालणार नाही. निमित्त पण होता है करता लेकिन करता नाही है. बरोबर. मग सगळीकडे आपल्याला घरात पण हे सगळं लावून घ्या हो. सगळ्या 100% आहे. बरोबर. जे काय कार्य होणार त्याच्यामध्ये कारण विद्यमान असणार आहेत, पण कारणामुळं कार्य झालं असं नाही. मग त्यात एक उदाहरण त्यांनी काय सांगितलं की तुम्ही कसे परिणाम करता याच्यासाठी बरं का, की एक सेठजी होते आणि ते सेठजी चालत होते, घरामध्ये पायऱ्या उतरत असतील किंवा काय, आणि तिथं मध्ये काय होता, काचेचा ग्लास होता, त्यांचा पाय लागला आणि ते पडला, फुटला. त्यांच्या कषायांचा उद्रेकी लगेच नोकराला बोलावलं आणि विचारलं, कळते का नाही तुला, इथं का ठेवलास तू ग्लास? हां. मग ते बिचारा म्हणला चुकलं, ठीक आहे. म्हणजे काय झालं, कार्य झालं होतं ह्यांच्याकडनं आणि त्यांनी काय केलं, हां, त्याला ओरडले, त्याच्यावर सगळा राग काढला. आता दुसरी केस म्हणले की ते ग्लास तिथंच ठेवला होता आणि त्या नोकराकडनं फुटला. मग परत ओरडलं कोण कोणाला, सेठजींनीच नोकराला ओरडले. काय म्हणून, बघून चालायला येत नाही का तुला? मग आता ठेवला होता त्यांनी सेठजींनी आणि ह्याच्याकडनं फुटला तरी पण शिव्या खाल्ल्या ह्यांनीच. पहिल्यांदा ठेवला होता नोकरांनी, सेठजीकडनं फुटला तरी शिव्या ह्यांनीच खाल्ल्या. तिसरी केस सांगितली की तो सेठजी होता आणि ग्लास त्यांनीच ठेवला होता आणि त्याच्याकडनंच फुटला, तरी पण म्हणले नोकराला ओरडलं. का हो? हां, कसं बघा लगेच का ओरडले हो? आता ते नोकर जर म्हटला, मला म्हणते तुम्ही दिसला नाही, तुम्हाला दिसला की किती नोकरी जाईल, त्यामुळे गेला ते बाहेरच पडलेला असते मग घराच्या. म्हणजे तुम्ही तुमचे कशाय नाही सांभाळू शकत, त्या उदयामध्ये लगेच असे औदयिक भाव करता. मग कसं तुम्हाला त्या कर्मांच्यावर विजय मिळवायचा, त्या इंद्रियांवर विजय मिळवायचा, त्या सगळ्या आपल्या परिणामांवर विजय मिळवायचा, कसं शक्य होणार आहे? बाहेर इंद्रिय लोकांना दिसणारा निमित्त आपण पाहिले मग तिथं दिसणार हे निमित्त हजर आहे, पण तू निमित्ताकडे बघत. हां, म्हणजे झालं ना कार्य, ठीक आहे, पण असं पुन्हा घडू नये ह्याची आपल्याकडनं काळजी असेल तर त्यातनं बोध मिळाला आपल्याला. अन्यथा आपण काय करणार, पुन्हा असंच वाहत जाऊन पुन्हा पुन्हा औदयिक भाव करणार आणि दुःखाला प्राप्त होणार. म्हणून त्या यशोधर मुनींचं पण असं सांगितलं की त्या श्रेणिकांनी गळ्यात साप टाकला आणि जेव्हा सांगितलं 2 दिवसांनी जाऊन चेलनेला की मी असं त्या मुनींच्या गळ्यात साप टाकला होता. उदय कसला हो सांगा मुनींचा? साताचा उदय का असताचा उदय? बाहेर बघितलं तर असा दाखवते, पण ते असा आता हां, उदय होता असाताचं, पण त्यांचे परिणाम असाता रूप नव्हते. म्हणून बाहेर कसाही उदय असला तर त्या हां, मग लगेच नुसतं आपण त्या गोष्टीमध्ये त्यांचे परिणाम बघतोय, नाही ते लय स्थिर राहिले. आणि तुम्हाला असाताचा उदय नसतो का हो? प्रत्येक समयाला असाता चालू आहे आपली, तर पण आपण त्या असाता रूप होतोय म्हणून दुःख भोगत राहतोय. जबरदस्ती नाही करू शकत. तू रड, हां, तू बस. आता आपण मी सांगितलं एखाद्याला बस, तो म्हणा मी नाही बसणार. कर्म विचारे कोण? ते कर्म तुला रडवत नाही, तुला दुःखी करत नाहीत, आपण स्वतः होतो. तर त्यावेळी सांगितलं, जेव्हा चेलनेला कळलं, ती आली आणि दोघांनी पण तो उपसर्ग दूर केला. मग तिथं असणारे सगळे शिष्य होते यशोधर मुनींचे, आणि त्यांनी सांगितलं ना, डोळे उघडलं की दोघांना आशीर्वाद काय दिला, तुमच्या धर्माची वृद्धी हो. तर ते सगळे शिष्य उठून बसले आणि म्हणले की असं कसं तुम्ही म्हणताय यशोधर मुनींना? म्हणले, एकाने तर तुम्हाला त्रास दिलाय आणि दुसऱ्यांनी त्रास दूर केलाय, म्हटले त्याला तुम्ही दंडित करा आणि याला आशीर्वाद द्या. त्यावेळेस मुनींची परिणती कशी होती हो? मुनींनी एका वाक्यात सांगितलं, माझ्या गळ्यात त्यांनी साप टाकला नाही. कोणी टाकला होता? श्रेणिकांनी माझ्या गळ्यात साप टाकला नाही. पाऊस येतो? हां. मग ते सगळे समोर बसलेले म्हणले, मी बघितलंय त्यांनी तुमच्या गळ्यात साप टाकलेला. म्हणले, काय प्रूफ आहे? म्हणले, मी व्हिडिओ शूटिंग केलाय. म्हणजे आजचे लोक तुम्ही लगेच असं सांगणार जाऊन, मी तिथं लगेच व्हिडिओ शूटिंग करून घेतलं होतं म्हणून. तर तिथं मुनी म्हणतात, तरी सुद्धा मी म्हणतो की त्यांनी माझ्या गळ्यात साप टाकला नाही. मग कोण टाकला हो? म्हणले, माझ्या कर्मांचा उदय त्यांनी माझ्या गळ्यात साप आला. कोणी माझ्यावर उपसर्ग करणारा नाही.
हां. तर मग म्हणून एक वाक्य छान सांगितलं की जेव्हा आपल्याला कोणी काय बोलतं किंवा आपल्याला काय समजा ओरडलं पण असेल, काहीतरी मार्गदर्शन केलं असेल, त्याच्यातून काहीतरी जबरदस्ती केली असेल, तर त्यात एकच विचार करा म्हणले, उसने क्या कहा ये मत देखो, क्यों कहा ये देखो. काय म्हणलं? नाही बघत, पण आपण ती पर्याय बघतो. काय म्हणलं, असं का म्हणलं, क्यों कहा, त्याच्या मागचं कारण. आपल्या धर्माचा उल्लेख. नाही, मला संबोधन करून माझी सुधारणा करण्यासाठी सांगितलं हे बघणारच नाही आपण. आपण असं बघतोय की त्यांनी मला असं म्हणलं, त्यांनी मला माझी चूक दाखवली, पण सुधारणा करण्यासाठी दाखवली हा विचारच नसतो त्यावेळेस. ते म्हणले कषायांच्या उद्रेकामध्ये तुम्हाला विवेक राहत नाही, म्हणून म्हणलं की अधीन होऊ नकात कर्मांच्या. त्यांचं उदय तर चालू राहणार आहे, निर्जरा होत राहणार आहे, पण ती कशी करायची हे आपल्यावर आहे. समरपूर्वक करायची की आसरवबंधपूर्वक. म्हणून काल एक गाथा घेत होते त्यांची, रत्नकरणची 11वी गाथा. कुठली हो? निशंकित अंग. निशंकित ते तलवारीवर इदमेवे दृश्यमेव तत्वम नान्यन्न चान्यथा. म्हणजे काय? तत्व हेच आहे, असंच आहे, इतकी दृढ श्रद्धा ज्याची असेल ना त्याला निशंकता प्रगट होते. मग मी असा विचार केला त्याच्यावर, आपल्याला जेव्हा उदय येतात त्या उदयामध्ये आपण असं असतो का हो, इदमेव ईदृशमेव, एवढंच जरासं लक्षात ठेवा. आज दिवसभरामध्ये तुमच्यावर जे पण कंडिशन येतील ना घरामध्ये, सगळीकडे एवढ्याच विचार करा, इदम एव ईदृशमेव. हा उदय कुठलं तत्व? आता कशाय झाले, क्रोध झाला, संकट आलं, कुठलं? हां, आसरव बंद तत्व. मग हे तत्व असंच आहे, अशाच प्रकारचं आहे. ते दुःख द्यायला आलंय, पण मी दुःखी व्हायचं का नाही, त्याच्यामध्ये मी किती ढळायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे सगळीकडं. म्हणून आज मी सकाळी सामायिकात हाच विषय घेतला की आपण एवढ्यावर राहत नाही दृढ, म्हणून तर तुम्ही निशंक नाही. हां, म्हणजे आसरवबंधाचा स्वभावच आहे होतो. हां, म्हणजे आसरवबंध आहेत ते नियमाने दुःखदायीच आहेत, आणि संवर निजरा मोक्ष आहेत ते सुखदायी आहेत. कुठल्या पर्याय रूपाने तुम्ही परिणमन करणार ते तुमच्या हातात आहे. म्हणून सगळीकडे काय विचार करायचा, आज मुलगा विरुद्ध वागला, किंवा काय नुकसान झालं धंद्यामध्ये, किंवा काय तुमची भाजी जळाली, इदमेव ईदृशमेव. का हो असं का म्हणायचं तिथं? इदमेव म्हणजे हे असंच आहे आणि जळू दे भाजी. मग तसं काय कोण मुद्दाम करत नसतं. नाही, म्हणजे हा उदय असा होता, असंच घडणार होतं बस. हां, त्याला मी फिरवायला पाहिजे, त्याला मी बदलायला पाहिजे, माझ्याकडनं का नाही असं झालं. हां, 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 ओके म्हणायचं म्हण बरं का. मी आपण हां हे म्हणू शकतो ना, जो जो देखी वितराग सो सो होसी. तेच वेगळ्या भाषेमध्ये मी सांगाले हो आता तुम्हाला. शास्त्रातले शब्द घेऊ की जरा, तेच आहे, अर्थ तोच आहे. हा, इदमेव ईदृशमेव, किंवा जो जो देखी वितरागिने, किंवा जो होता है अच्छे के लिए होता है, सगळं एक अर्थवाची आहे. म्हणून चिंतन आपलं चांगलं ठेवणं, त्याला दिशा देणं आपल्या हातात आहे. बरोबर. कोणी कोणावर अन्याय करणारा नाही, कोणी कोणाचं वाईट करणारा नाही. म्हणून असं विचार केले तर आपले उदय सहज बदलू शकतात. प्रॅक्टिकली तसं त्यावेळेस यायला पाहिजेत ना विचार, म्हणून सावध नाही राहत आपण, आणि म्हणून सुधारणा होत नाही आपल्यामध्ये. बरोबर. म्हणून खूप आपण खरं चिंतन वाढवायला पाहिजे असं वाटतंय. स्थिरता यायला पाहिजे, दृढ राहायला पाहिजे तत्वावर. जसं ते दृढ राहिले चंदना म्हणा किंवा यशोधर्मुनी म्हणा, त्या संकटाच्या समयामध्ये सुद्धा इदमेव ईदृशमेव एवढंच होती परिणती त्यांची. तत्व असंच आहे, अशाच प्रकारचं आहे, अन्य नाही, अन्यथा नाही. त्यामुळं कोणाला दोष देत नाही बसले, आणि म्हणून स्थिर झाले आणि त्या उदयातून सुटू शकले. दोष नाही दिले तर आपलं पाप संपत चाललं. बरोबर. निर्जरा तेव्हाच व्हायची आहे. तर वाढत चाललं, म्हणून ज्ञानी प्रतिकार करत नाही. बरोबर. कारण त्यांनी प्रतिकार केला असता तर मोक्ष थांबला असता. दूर झाला असता अजून. आपण आपला मोक्ष स्वतः दूर करतोय. म्हणून स्थिर राहा, जाणत राहा. ओ
जाणा. आत्मतत्वाला जाणा. हा मी आत्मा नित्य जाननहार आहे, नित्य सुखमय आहे. आत्म्याला आत्मरूप पहा. इदम एव ईदृशम एव, न अन्य न अन्यथा. मी अजीव नाही, आश्रव नाही, कर्म नाही, शरीर नाही, उदय नाही. मी तर ज्ञाता ज्ञाता ज्ञाताच आहे. निर्दोष परमात्मा आहे. न्यायक स्वरूपोहम, अस्पर्शी स्वरूपोहम. ओम विसर. नमो